नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय पुढचा विचार. सडून मागच्या काही दिवसात महाराष्ट्रानं काय काय बघितलं. ज्या नेत्यांच्या नावापुढे साहेब लावल्याशिवाय बोलायचं नाही, त्याच नेत्यांना शिव्या देणारे कार्यकर्ते बघितले. शहराध्यक्षाच्या AB फॉर्म असलेल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या आमदारांच्या गाड्या बघितल्या. एका रात्रीत पक्ष बदलून दुसऱ्या दिवशी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले उमेदवार पाहिले. तिकीट द्या अशी मागणी करताना भोवळ आलेल्या महिला पाहिल्या आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंना त्यांच्या पक्षासकट एकत्र येतानाही पाहिलं. आता नंतरच्या राड्यामुळे या युतीचा TRP काहीसा कमी झाला, पण ठाकरेंची युती चर्चेत होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीमुळे, एकत्र प्रचार सभा घेणाऱ्या या घोषणेमुळे, पण त्यापेक्षा जास्त बातम्या झाल्या त्या नाराजीच्या, बंडखोरीच्या आणि राज ठाकरे युती करून फसलेत का या चर्चेच्या. पण ही चर्चा नेमकी सुरू कशामुळे झाली? ठाकरे मनसे युतीची ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे आणि राज ठाकरे खरंच फसलेत का? आता राज ठाकरे युती करून फसलेत या चर्चा होण्याचं पहिलं आणि बेसिक कारण म्हणजे मनसेला मिळालेल्या जागा. मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत. या जागांवर निम्म जागा वाटप होणार नाही याची मनसेला खात्री होती. त्यामुळे ठाकरे गट मोठा भाऊ होईल हे निश्चित होतं, पण मनसेला मिळाल्या 53 जागा. ठाकरे गट 164 जागा लढवतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा सोडण्यात आल्यात. नोव्हेंबर महिन्यात एक बातमी आली मनसेनं केलेल्या सर्वेची. या सर्वेनुसार मनसेची मुंबईतल्या 125 जागांवर ताकद असल्याचं सांगण्यात आलं होतं. साहजिकच मनसेकडून या सगळ्या जागांसाठी जोर लावला जाईल अशी शक्यता होती. त्यातही ज्या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी आमदारकीला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत, ज्या वॉर्डमध्ये मनसेचे माजी नगरसेवक होते, तिथे मनसेला जागा देण्यात येतील अशी ही चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात मनसेला फक्त 53 जागाच मिळाल्या. ठाकरेंची शिवसेना मनसेपेक्षा तिप्पट जागा लढवतीये. मनसेला फक्त 53 जागा देऊन आवळा देऊन कोहळा काढण्यात आला का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी राजसाहेबांच्या मनसेनं 80% जागा जिंकाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू असं विधान केलं. एका बाजूला ठाकरे गटाचे नेते महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजप फार जागा देणार नाही, त्यांची कमीत कमी जागांवर बोळवण करेल असा दावा करत होते. त्याच जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 52 जागा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. कुठल्याही परिस्थितीत शिंदेंना 80पेक्षा जास्त जागा द्यायच्या नाहीत यावर भाजप ठाम होती. पण एकनाथ शिंदेंनी आपलं कौशल्य वापरलं. ठाकरे बंधूंच्या युतीचाच मुद्दा पुढे केला आणि 90 जागा मिळवल्या. भाजप 63 जागा लढवणार आहे. या युतीत रामदास आठवलेंच्या पक्षाला सामावून घेतलं जाईल असं सांगण्यात येतं. पण तरीही शिंदेंचा आकडा 84च्या खाली येत नाही. पण इकडे मनसे मात्र युतीकडून ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 3 पटींनी कमी जागा लढवत आहे. साहजिकच जागा वाटपात चांगला आकडा मिळवण्यात राज ठाकरेंना अपयश आले, त्यामुळे युती करून राज ठाकरे फसल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे युती करून फसल्याची चर्चा होण्याचं दुसरं कारण म्हणजे हक्काच्या जागा आणि हक्काचे भाग गमावणं. जेव्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू होती, तेव्हाच मनसेनं जोवर जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोवर युतीची घोषणा करू नये अशी भूमिका घेतली होती. हा तिढा वाढला होता तो भांडूपमधल्या जागांवरून. या जागांवर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून दावा सांगण्यात येत होता. हा तिढा जागा वाटप होऊन अर्ज भरून झाल्यावरही कायम राहिला. भांडूपमध्ये येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर इच्छुक होत्या. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर इथून आपल्या पत्नीला उमेदवारी द्यायला इच्छुक होते. शेवटी ही जागा ठाकरे गटाला गेली. पण इथून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर अनिशा माजगावकर यांनी अपक्ष अर्ज भरला, पण भांडूपमधली मराठी बहुल भागातली जागा मनसेच्याहून निसटली. वरळी या मराठी बहुल भागातही मनसे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही होती. पण आदित्य ठाकरे हे इथले स्टँडिंग आमदार असताना मनसेला इथेही कमी जागांवर समाधान मानावं लागलं. वॉर्ड क्रमांक 196 आणि 197 साठी मनसे आग्रही होती. पण त्यापैकी फक्त वॉर्ड क्रमांक 197 मनसेला सुटला. तिथून मनसेनं रचना साळवी यांना उमेदवारी दिली, पण ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी साळवी नकोत अशी भूमिका घेतली. ठाकरेचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर उभा राहावा अशी मागणी झाली. पक्ष नेतृत्वाकडून प्रतिसाद आला नाही आणि ठाकरेंच्या श्रावणी देसाई यांनी अपक्ष अर्ज भरला.
मुळात वरळीतल्या बहुतांश जागा या ठाकरेंच्या शिवसेनेलाच गेल्यात. तिथे ठाकरे गटातच बंडखोरीचा वार राहतंय. पण या बंडखोरीचा फटका मनसेलाही बसतोय. त्यात प्रभादेवी वरळी भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मनसेचे संतोष धुरी इच्छुक होते. धुरी हे माजी नगरसेवक संदीप देशपांडेंच्या जवळचे, पण ही जागाही ठाकरेंच्या शिवसेनेला गेली. तिथे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि आणखी एका कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारीपासून लांबच राहावं लागलं. वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेनं यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिली, पण त्यांच्या विरोधात ठाकरेंचे प्रकाश पाटणकर यांनी थेट एकनाथ शिंदेंकडून आपल्या पत्नीसाठी तिकीट आणलं. साहजिकच मनसेसमोर ठाकरेचा माणूस प्लस चिन्हांची यंत्रणा असं चित्र उभं राहिलं. वॉर्ड क्रमांक 106 मध्ये मनसेचे सत्यवान दळवींना तिकीट मिळालं म्हणून ठाकरेंचे सागर देवरेंनी बंडखोरी केली. आता राज ठाकरेंना या गोष्टीचा फटका कसा बसतोय? तर मराठी बहुल भागांमध्ये मनसेला जास्तीत जास्त जागा मिळतील, पक्षाला रिवायवल मिळेल अशी आशा या युतीतून मनसैनिकांना होती. पण प्रत्यक्षात काय झालं? तर मराठी बहुल भागात मनसेला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला ज्या पाकद असलेल्या जागा मिळाल्या तिथे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी झाली. तर कित्येक ठिकाणी मनसेचा दावा स्ट्रॉंग असतानाही जागाच ठाकरे गटाकडे गेली. स्थापनेपासून मनसे सत्तेत आली नाही. त्यात 2017च्या महापालिका निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर झाली. पण तरीही काही कार्यकर्ते मनसेसोबतच एकनिष्ठ राहिले. शून्य आमदार असताना मनसेचा बेसच हे कार्यकर्ते आहेत. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पण युतीमध्ये लढताना त्यांना साईडलाईन करावं लागलं. यामुळे पक्षाची ताकद असलेल्या केडरमध्ये चुकीचा मेसेज गेला. स्वबळावर लढताना उमेदवारीची संधी सगळ्यांना देता आली असती आणि सोबतच मराठी बहुल भागात पक्षाचं अस्तित्व ताकदीने कायम ठेवता आलं असतं. पण आता याच गोष्टीसाठी राज ठाकरे आणि मनसेपुढे पेच तयार झालाय. कारण तिप्पट जागा लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचा फटका हक्काच्या जागा आणि हक्काचे भाग राखताना बसलाय. राज ठाकरे युती करून फसल्याचं तिसरं कारण म्हणजे मुंबई बाहेरही साईडलाईन होणं. राज ठाकरेंचा करिश्मा हा मुंबईपुरता कधीच मर्यादित नव्हता, आत्ताही नाहीये. 2012 मध्ये पुण्यातील शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते. मनसेच्या नगरसेवकांचा आकडा होता 28. 2012 मध्ये नाशिकमध्ये शिवसेनेचे 19 नगरसेवक निवडून आले होते. मनसेनं 40 नगरसेवकांसह सत्ता मिळवली होती. अर्थात नंतर इथे मनसे बॅकफूटला गेली, पण या 2 शहरांमध्ये मनसेनं ताकद कायम ठेवली होती. साहजिकच दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर ठाकरे गटाच्या संघटनेची ताकद प्लस राज ठाकरेंचा करिश्मा या बेरजेच्या जोरावर मनसेला इथे चांगला स्पेस मिळणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात काय झालं? तर नाशिकमध्ये ठाकरे गट 80 आणि मनसे 34 लढवतायत. इथेही ठाकरे गटाकडे दुपटीपेक्षा जास्त जागा आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे 9 जागा अशा आहेत जिथे ठाकरे आणि मनसेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढतायत. आता हा एबी फॉर्ममधल्या वाटपामुळे झालेला गोंधळ आहे असं सांगण्यात येत असलं तरी थेट 9 जागा धोक्यात येतात आणि युती म्हणून मिळालेल्या जागांचा आकडा 20 वर येतो. हेच पुण्यात मनसे 44 जागा लढवत आहे. पण अनेक ठिकाणी मनसेचे भक्कम उमेदवार असताना त्यांना आपल्या कुटुंबात उमेदवारी द्यावी लागली आहे किंवा माघार घ्यावी लागली आहे, कारण त्या जागा ठाकरे गटाला गेल्यात. थोडक्यात नाशिक आणि पुण्यामध्येही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज ठाकरेंनी केलेली बांधणी इतकी भक्कम होती की हे कार्यकर्ते सत्ता नसतानाही सोबत राहिले होते. पण यंदा 2 ठाकरे एकत्र येत असताना, ठाकरे ब्रँड चर्चेत असताना याच कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. युती करून राज ठाकरेंचं नुकसान झालं ते हेच. राज ठाकरेंनी मुंबईतल्या उमेदवारांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच तुम्हाला पैशांचं आमिष दाखवलं जाईल, मला सुद्धा ऑफर देण्यात आल्या होत्या, पण मी त्या बाजूला सारल्या, तुम्हीही त्याला बळी पडू नका असं